नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर काही लेवल आपण डिस्कशन केल्या होत्या, काही प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती आणि त्या हिशोबाने जर मार्केट बघितलं तर मार्केटनी बऱ्यापैकी चांगला मोमेंटम जे की आपण काल डिस्कशन केलं होतं त्यानुसार मार्केटने परफॉर्मन्स केलेला आहे. सो तुमचा कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर आजचा ट्रेडिंगचा सेशन कशा पद्धतीने गेलेला आहे ते जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर जास्त चांगलं होईल. आणि बघा मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट, त्यामध्ये कुठलाच वाद नाही आहे. परंतु काय होतं की तुम्ही कितीही प्राइस ॲक्शन चांगले जरी शिकला आणि किती सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न केला तर प्राइस ॲक्शन शिकण्याबरोबरच अजून काही फॅक्टर जे असतात मार्केटमध्ये ते खूप इम्पॉर्टंट असतात. मग त्याच्यामध्ये तुमची लॉट साईज असेल, तुमची रिस्क मॅनेजमेंट असेल, तुमची पोझिशन सायझिंग असेल, तुमची सायकोलॉजी असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही व्यवस्थित शिकशाल ना त्यावेळेसच एक आपण हे जे स्टॉक मार्केटची जर्नी आहे त्याच्याकडे कुठेतरी आपण एक व्यवस्थितरित्या वाटचाल करू शकतो. परंतु जर एखादी गोष्ट येते आणि दुसरी गोष्ट येत नाही किंवा एखादी गोष्ट कच्ची पक्की येते दुसरी गोष्ट कच्ची पक्की येते तर तशा वेळेस फक्त गोंधळ होणार आहे, बाकी काही होणार नाही आहे. त्यामुळे मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जेव्हा पण तुम्हाला कुठली गोष्ट शिकायची असेल मग ती स्टॉक मार्केटचीच नाही तर ऑदरही देखील, तर जास्तीत जास्त एज्युकेशनवरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी कोणाला खूप चांगल्या पद्धतीने पटतात, कोणाला ओके पद्धतीने पटतात आणि कोणाला काहीच पटत नाही. तर आता ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला कशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीने अप्रोच ठेवायचा आहे मार्केटबद्दल हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. जे चांगलं ज्यांना पटतं ते चांगले कमेंट देतात, स्तुती करतात. ज्यांना ओके पटतं ते ओके कमेंट देतात. ज्यांना पटतच नाही ते एकदम नेगेटिव्ह कमेंट करतात. नेगेटिव्ह कमेंट करणं हा देखील काही प्रॉब्लेम नाही, बिंदास करू शकता. परंतु ज्या गोष्टी आपण स्वतःहून मार्केटमध्ये बघतोय म्हणजे जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. तुमचा काय एक्सपिरियन्स असेल तो तुम्ही शेअर करत असाल इतरांसोबत. मग कुठे ना कुठे ती रिॲलिटी तुम्हाला देखील हळूहळू समजायला लागली असेल आणि तीच रिॲलिटी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, नवीन काही नाही आहे. म्हणून दरवेळेस काय सांगतो, कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही काम करत असाल, कोणी टीचर असेल, कोणी जॉब करत असेल, कोणी हाऊसवाईफ असेल, तुम्हाला काय शिकवायचं असेल, कोणाला कुठल्या पद्धतीचं काम करत असेल तर तिकडे जर तुम्हाला त्या गोष्टीचं एज्युकेशन नसेल, त्या गोष्टीचा अभ्यास नसेल तर त्या सेक्टरमध्ये आपण व्यवस्थितरित्या चांगल्या लेवलवरती सस्टेन नाही करू शकत आहे. ओके. आणि त्यातल्या त्यात जर स्टॉक मार्केटचं जर बघितलं तर ते खूप रिस्की बिझनेस आहे हा. आणि ही खूप रिस्की आपण म्हणू शकतो की एक फील्ड आहे आणि त्या रिस्की फील्डमध्ये जितकं आपल्याला क्लोज जाता येईल ॲक्युरेसीच्या तितकं क्लोज जाणं गरजेचं असतं. सो आय होप तुम्ही अभ्यासावरती लक्ष देत असाल, तुम्ही लर्निंगवरती लक्ष देत असाल. ओके. आता अभ्यास करायचा आहे, तुम्ही यूट्यूबमधनं बघून शिका, काही हरकत नाही. तुम्ही सेल्फ लर्निंग करून शिका, काही हरकत नाही. तुम्हाला आपल्याकडे शिकायचं असेल तरी देखील काही हरकत नाही. परंतु शिकण्यावरती मुद्दा काय आहे की शिकण्यावरती भर पाहिजे. आणि तुम्हाला बेसिक जरी प्रायजेक्शन माहिती असेल तर तुम्हाला आजचं मार्केट एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला फॉलो करता आलेलं असणार आहे. ओके. आणि बघा, ज्याला बेसिक नॉलेज आहे त्याला कुठं अडथळा येणार नाही. ज्याला ॲडव्हान्स नॉलेज आहे तो इतरांना नॉलेज द्यायचं ट्राय करणार आहे आणि दिलं पाहिजे. जर तुम्हाला कुठली गोष्ट येते आहे, समजते आहे आणि तुमच्या सराउंडिंगमध्ये काही लोक आहेत ते शिकण्याचं ट्राय करतात, त्यांना नॉलेज द्यायला काही हरकत नाही जर तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असेल तर. आणि हे नॉलेज जर तुम्हाला मिळवायचं असेल किंवा काही ना काही शिकायचं असेल मार्केटबद्दल तर आपला प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंग कोर्स आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता, तुम्ही इंटरेस्टेड नसाल बिंदास इग्नोर करू शकता. ओके. लिंकवरती जाऊन बघू शकता, 15 ते 16 व्हिडिओ आहेत, त्याचे डिस्क्रिप्शन वाचा. तुम्हाला वाटते की यातनं काही ना काही तुम्हाला शिकायला मिळेल, नक्की जॉईन करू शकता, अन्यथा क्लिअर कट इग्नोर करू शकता. ओके. बरं. आता
उद्या काय होऊ शकतं मार्केटमध्ये ते बघायचं. उद्या जर बघितलं तर बुधवार आहे आणि मी वारंवार सांगत असतो की मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी, गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी, बुधवारचा जो ट्रेडिंग सेशन असतो तो काहीसा सँडविच ट्रेडिंग सेशन असतो, दोन्ही इंडेक्सच्या मधला दिवस असतो. त्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला तिकडे टफ जाऊ शकतं. थोडीशी जी प्रायजेक्शन आहे ती आपल्याला समजणं थोडंसं अवघड जाऊ शकतं आणि तीच थोडीशी आपण सोपी करून बघणार आहोत की काय उद्या मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता आज जर बघितलं तर आपण काही लेवल डिस्कशन केलं. तर हा जो चार्ट आहे तुमच्यापुढे निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. ओके, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे तिन्ही इंडेक्सचं आपण ॲनालिसिस करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. काय नाही आवडला कमेंटमध्ये सांगू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की 70 ते 80% लोक सबस्क्राईब केलेलं नसतं. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा. आता कालचा आणि आजचा दिवस जर बघितला तर थोडीशी तब्येत होती ती माझी थोडीशी गडबडली आहे. व्हायरल होतं थोडंसं, नाक घसा जाम, काही जास्त बोलता येत नव्हतं, काही नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये बघणं खूप टफ जातं. त्यामुळे थोडंसं आराम केलेला बेटर राहतं. त्यामुळे जास्त काय 2 दिवस मला अपडेट देता आला नाही कुठे. आता रिकव्हरी मोडवरती आहे. बघूया, चांगली रिकव्हरी झाली तर वेल अँड गुड आहे. तरी पण मी व्हिडिओ करायचं नाही थांबवलं कारण की खूप लोक वाट बघत बसलेले असतात. त्यामुळे ते आवर्जून करतो. जर मला माहिती असतं इतकी लोक वाट नाही बघत तर मी 1-2 दिवस स्किप केले असते व्हिडिओ पण. परंतु खूप लोकांचे मेसेज असतात, कमेंट असतात की सर व्हिडिओ नका करू. आजचा पण व्हिडिओ खूप लेट बनवायला घेतला आहे. त्याच्यात आधीच 10-15 मेसेज येऊन गेलेले, सर व्हिडिओ आला नाही, व्हिडिओ आला नाही. ओके, सो त्यासाठी आपण शक्यतो ब्रेक घ्यायचं टाळतो. काल काय डिस्कशन केलं होतं, 25-200ची लेवल. 25-200ची लेवल ब्रेक झाल्यावरती एक डाऊन मोमेंटमची आपल्याला अपेक्षा होती. इकडे अशाच पद्धतीने ट्रेंड लाईन होती. मार्केट गॅप अप ओपन होऊन खाली आलं. त्याच्यानंतर लेवल ब्रेक झाली. डाऊन साईड मोमेंटम जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्या मार्केटने मोमेंटममध्ये फिलफुल केलं. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तुम्हाला जर प्राइस ॲक्शन सेटेड ट्रेंड तुम्ही जॉईन असाल तर हा डबल बॉटम देखील पकडता आलेला असणार आहे. ओके, ज्याच्या त्याच्या एज्युकेशननुसार. आणि तिकडनं परत मार्केटने अशा पद्धतीने चॅनल क्रिएट केला. आता ही जी प्राइस ॲक्शन आहे ही काहीशी डाऊन साईड मोमेंटम, एक पुलबॅक, क्लिअर कट आपल्याला बेरिश फ्लॅग अँड पोल बघायला मिळतोय. ओके, तर सगळे लेवल एकदा मी रिमूव्ह करतोय. या पद्धतीने इकडे पोल आहे, फ्लॅग अँड पोल. ओके, या पद्धतीने बेरिश फ्लॅग अँड पोल. समजते? बरं, आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट सपोर्ट काय आहे तर ही कॅन्डल, ह्या ज्या 2 कॅन्डल आहे हे इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. नेक्स्ट सपोर्ट जर बघितला तर हा आहे. त्याच्यानंतर सपोर्ट जर बघितला तर हा आहे. रेजिस्टन्स बघितला तर इकडनं आपल्याला हा रेजिस्टन्स बघायला मिळते. परंतु टेक्निकली जर बघितलं तर ही रेजिस्टन्स लेवल बनते. आणि हा आपला रेजिस्टन्स आणि सपोर्टला जर आपण कंबाईनमध्ये मार्क केलं तर तो आपला नो ट्रेडिंग झोन बनतो. व्ह्यू काय बनतोय की एक डाऊन ट्रेंड नंतर एक पुल बॅक आणि एक बेरिश फ्लॅग इम्पोर्ट. आता चॅनल ब्रेक झाला आणि सपोर्ट जर ब्रेक झाला 2500चा तर डाऊन साईडला मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. 25,060 फर्स्ट लेवल, 25,022 सेकंड लेवल. फर्स्ट सेकंड या 2 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. प्राइस ॲक्शन बघितली तर आत्ताही नेगेटिव्हच आहे. ही बुलिश मोमेंटम झाला याचा अर्थ असं नाही की मार्केट बुलिश आहे. बुलिश मोमेंटम येण्या अगोदर त्याच्या 2 पट मार्केटने एक डाऊन ट्रेंड दाखवलेला आहे. 25,177 हा एक रेजिस्टन्स आहे. इकडे जर बघितलं तर अशी काहीसा एक प्राइस ॲक्शन बनली. इकडनं जर ही लेवल ब्रेक होईल तर एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ब्रेक करून मग मार्केट वरती जायचा विचार करू शकतं. मार्केटने जर ही लेवल ब्रेक करतोय, सॉरी, मार्केट जर ही लेवल ब्रेक करतोय तर हे जे रेजिस्टन्स आहे हे ओपन होतं ते, त्याला आपण मार्क करून घेऊया. फर्स्ट,
काय लेवल मिळाला आपल्याला 25,177 नंतर 25,218, 25,254 आणि 25,285 या 3 लेवल, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला ओपन होताना दिसत आहे. 25,177, 25,100, 177 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते 5 मिनिट टाइम फ्रेमवरती. ओके, तर ओव्हरऑल चार्ट जर बघितलं तर नेगेटिव्ह आजचा दिवस क्लिअर कट आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळतोय. ट्रेंड जर बघितलं तो देखील नेगेटिव्ह आहे. सिनेरिओ जर बघितलं तो देखील नेगेटिव्ह आहे. सगळ्या गोष्टी नेगेटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मार्केट ओपन झाल्या त्याला लगेच आपल्याला डाऊन साईडला जाऊन बसायचे. आपल्याला लेवल टू लेवल विचारात घेणं गरजेचं आहे. ओके, आणि ह्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतात. लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट देखील करू शकता. ओके, निफ्टीचा चार्टचा अनालिसिस झालेला आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं ट्राय करू शकता. बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. काल काय डिस्कशन केलं होतं आपण? डबल टॉप डिस्कशन केलं होता. ट्रेंड लाईन डिस्कशन केली होती. काय केलं मार्केटने? डबल टॉप क्रिएट केलेलंच होतं ऑलरेडी. डबल टॉपचा ब्रेकडाऊन केला, ट्रेंड लाईन ब्रेक केली, सपोर्ट ब्रेक झाला 56,500चा आणि डाऊन साईडला मोमेंटम आला, जे की आपण काल डिस्कशन केलं होतं. ट्रेंड लाईन ब्रेक, काहीशी इकडे आपण लेवल चेंज करतोय. या लेवल आपण इकडे मार्क केलेलं आहे. तर डाऊन ट्रेंडला आला खरं, पण याची रिकव्हरी थोडी बऱ्यापैकी झालेली आहे. ओके, निफ्टीच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टीची रिकव्हरी बऱ्यापैकी आहे. 56,400चा सपोर्ट आहे नो ट्रेडिंग झोनचा आणि रेजिस्टन्स आहे 56,600. 56,600चा रेजिस्टन्स आहे. फर्स्ट लेवल जर बघितली बुलिश साईडची 56,755 आणि 56,900, या 2 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर फर्स्ट लेवल आहे 56,250 आणि 56,112, या काही लेवल डाऊन साईडला आहे. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं 56,600, 56,400, 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन. ओव्हरऑल थोडंसं बँक निफ्टीचा चार्ट आहे तो निफ्टीच्या कम्पेअरला थोडासा साईडवेज दिसतोय. साईडवेज राहिलं तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना बँक निफ्टी दिसू शकतो. सेन्सेक्सच्या चार्टवरती, सेन्सेक्समध्ये आज चांगला सेलिंग बघायला मिळाला. सगळे लो रिमूव्ह करूया आणि जी काही प्राइस स्ट्रक्चर झाले ते आपण इकडे थोडं डिस्कशन करूया. बेरिश फ्लॅग अँड पोल आहे. इम्पॉर्टंट सपोर्ट जर बघितलं तर 81,900, इम्पॉर्टंट रेजिस्टन्स बघितला तर 82,200, म्हणजे 300 पॉईंटची आपल्या इकडे नो ट्रेडिंग झोनची रेंज मिळाली. डाऊन साईडला सपोर्ट आजचा इंट्राडे लो, सेकंड सपोर्ट दिस वन 81,658, थर्ड वन बघितला तर 81,527. रेजिस्टन्स जर बघितलं तर फर्स्ट लेवल आहे 82,300, 82,400, 82,517च्या आसपास. लेवल मार्क करून ठेवलं, फक्त लेवल थोड्याशा समजून घ्या. ट्रेंड नेगेटिव्ह, पुलबॅक नंतर चॅनल. आता इम्पॉर्टंट सपोर्ट 81,900. ओके, नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 82,200, म्हणजे साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन म्हणतोय. डाऊन साईडला जर हा सपोर्ट ब्रेक होते छोट्याशा पुलबॅक नंतर तर 81,780, 81,658 आणि 81,527, 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं
तर 82,200च्या वरती 82,300, 82,413, 82,517 या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. बाकी नोटेडिंगची रेंज तुमच्या समोर आहे. त्या सर्व लेवल तुम्ही तुमच्या चार्टमध्ये नोट करून ठेवू शकता. ओके. ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह आहे. बरं, आता निगेटिव्ह जरी असलं तरी इम्पॉर्टंट जे सपोर्ट आहे, इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, त्याला विचारात घेणं गरजेचं आहे. ओके. आणि थोडासा व्हिडिओ छोटा आहे, थोडासा व्हिडिओ फास्ट झाला असेल, हरकत नाही आहे. कारण की थोडीशी रिकव्हरीमध्ये तब्येत आहे आणि करूया. आणखी काही गोष्टी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके. कमेंट आणि लाईक नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.